सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री, पटेल भुजबळांनी घेतली भेट, हालचालींना वेग. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पदाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. राष्ट्रवादीची कमान सुनेत्रा पवार यांनी हाती घ्यावी आणि उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी सांभाळावे यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी अजितदादा समर्थकांनी केलेली आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर बारामतीतील अजितदादा प्रेमींनी ही भावना व्यक्त केली. सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केलं तर उपमुख्यमंत्रीपदावर सुनेत्रा अजित पवार हे नाव कायम राहील असं सांगताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आता सर्व पवार कुटुंबाने एकत्र येऊन निर्णय घ्यावा अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. अजितदादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही, मात्र आता कुटुंबाने चर्चा करून नेतृत्व ठरवावं असं मत कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, बारामती.